सेक्टर 6-7 त्या बाजूला जातो. पण यांनी तसं न करता सेक्टर 5पर्यंत एक तो डिवायडरपर्यंत मेन रोडला न ठेवता आतल्या रोडवरून कापला आणि बरोबर पुन्हा सेक्टर 16-17 आला तो पुन्हा हायवेला आणलेला आहे. तर असं न करता जर सरळ केलं असतं तर सेक्टर 5, 16-17 ते एकत्र आला असता. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तो सेक्टर 8Aचा भाग या बाजूला घ्या, त्याची लोकसंख्या जी आहे ती मला वाटते 1800, 1600, 1800 आहे. आणि मग सेक्टर 5 पुन्हा तिकडे त्या प्रभाग क्रमांक 4ला जोडला तर त्याचीही तेवढी संख्या आहे. आणि मग त्याच्या पद्धतीने 41,000 आणि 42,000 होते. बऱ्याचशा ठिकाणी 45,000च्या वर काही जवळजवळ 7 प्रभाग असे 45,000-45,000चे आहेत. काही 44,300 आहे. अशा पद्धतीने असे 16 प्रभाग आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की हे जे चुकीचे प्रभाग आहे तुम्ही आम्हाला घनसोली प्रभाग रचनेमध्ये न करता तो 8A वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 5मध्ये घ्यावा आणि जो सेक्टर 5चा जो भाग सरळ करून तो भाग प्रभाग क्रमांक 4मध्ये घ्यावा. अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे. सर, हा कुठेतरी राजकीय डाव 100%. मी तर असं म्हणेल की तुम्ही रडल्यासारखं करा, मी मारल्यासारखं करतो. जे आतापर्यंत कालपर्यंत जे पेरलं तेच आता या निवडणुकीला उगवलेलं आहे. जिसके हात में लाठी उसी की भैंस अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि खास करून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक ऐरोलीमध्ये 4 जण आहोत. त्याच विभागामध्ये अशा पद्धतीनं जे केलेलं आहे की जेणेकरून चुथाडा केलेला आहे. म्हणजे असं म्हणता येईल की हे नियमामध्ये न करता मनमर्जीप्रमाणे केलेलं आहे. तर टोटल आमचे 38 नगरसेवक होते गेल्या याच्यामध्ये 2015ला. त्याच्यातून आम्ही एक नेरुलमध्ये विशाल ससाने आणि ऐरोलीमध्ये आम्ही चेतन नाईक, करण मडवी, विनय मडवी आणि MK मडवी आणि बरोबर आमचे जे आम्ही 4 जण आहोत जे ऐरोली विभागामध्ये ते आमच्या त्याच विभागामध्ये अशा पद्धतीने 3-4 तुकडे करून टाकलेले आहेत. तर हे जाणून बुजून केलेलं आहे. काही हरकत नाही. भगवान के घर में देर है अंधेर नाही आहे आणि लढू आम्ही. पण जो आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ऐरोली प्रशासकीय विभाग जो सेक्टर 8A आहे तो घनसोली प्रशासकीय नोटमध्ये नाही टाकू शकत कारण त्यांच्या सगळ्या नोंदी इकडे आहेत. तर तेवढा भाग आम्ही या ठिकाणी घ्यायला सांगितला आहे आणि तो जर या ठिकाणी घेतला गेला नाही आहे तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाणार.